नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण हातपाय थरथरण्याबद्दल बोलणार आहोत, जे पॅरालिसिसच्या रुग्णांमध्ये सामान्यपणे दिसून येतं. पॅरालिसिसचे रुग्ण अनेकदा तक्रार करतात की डॉक्टर साहेब, जेव्हा मी माझा हात उचलतो किंवा पायाने चालतो, तेव्हा तो थरथरतो. हे का होतं? कोणत्या कारणामुळे होतं? त्यांना याची काहीच कल्पना नव्हती. हीच कल्पना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. हातपाय थरथरण्यामागचं कारण फारच मोठं नसतं, ते अगदी लहान असतं. मेंदूमध्ये जेव्हा नुकसान झालं, नस फुटल्यामुळे किंवा क्लॉट झाल्यामुळे, तेव्हा मेंदूच्या एका भागाने काम करणं थांबवलं. मेंदूने पुन्हा एकदा आपल्या हातपायांशी संबंध जोडायला सुरुवात केली. तेव्हा तो संबंध जोडत असतो, तेव्हा तो सर्व मसल्ससोबत एकाच वेळी संबंध जोडू शकत नाही. तो एक एक करून संबंध जोडत असतो. म्हणून जसजसे तुमचे कनेक्शन्स तयार होतात, तसतसे तुमचे हातपाय पुन्हा हलायला लागतात. मग आपण काय पाहतो? तर सर्व मसल्स एकत्र काम करत नाहीये. कधी कधी असं होतं की लहान मसल्समध्ये ताकद लवकर येते, मोठ्या मसल्समध्ये येत नाही किंवा मग मोठ्या मसल्समध्ये येते. लहान सपोर्टिंग मसल्समध्ये ती येत नाही आणि त्यामुळे काय होतं? हातपायात पूर्ण ताकद येत नाही. म्हणजे माझ्यासाठी हात वर नेणं, चालणं जितकं सोपं आहे, तितकंच ते एका पक्षाघाताच्या रुग्णासाठी कठीण असतं. कारण त्याला कमी स्नायूंनी ते काम करावं लागतं. त्यामुळे त्याला जास्त जोर लावावा लागतो. त्याला तिथे जडपणा जाणवतो. जेव्हा आपण लहान स्नायूंवर जास्त जोर लावतो किंवा जेव्हा त्याच्याकडे आधार देणारे स्नायू नसतात, तेव्हा हातपाय थरथरतात. हे सामान्य आहे, कारण पूर्ण ताकद नसते. आता प्रश्न असा येतो की जर हातपाय थरथरत असतील तर ते कसे बरे करता येईल? कारण आपण बरे तर होत आहोत. आधी अजिबात ताकद नव्हती. ताकद यायला सुरुवात झाली. हातपाय हलायला लागले. हातपाय हलत आहे, पण ते थरथरत आहे. हीच सुधारणा जी तुम्हाला शून्यापासून थरथरण्यापर्यंत घेऊन आली, तीच सुधारणा तुम्हाला थरथरण्यापासून अगदी मजबूत, स्थिर हातापर्यंत घेऊन जाईल. पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्या मेंदूवर काम करावं लागेल. कारण ही जी सुधारणा आतापर्यंत तुमच्या शरीरात दिसून येते, ती आपोआप आलेली नाही. तुमच्या मेंदूने ती घडवून आणली होती. मेंदूने स्वतःमध्ये ते बदल केले होते. पुन्हा एकदा कनेक्शन तयार केले होते, ज्यामुळे तुमच्या हातपायात एवढी ताकद आली आहे. ही ताकद आपण पुढे वाढवत राहिलो, मेंदूमध्ये विकास करत राहिलो, तर आपण काय पाहतो की जे हातपाय थरथरत होते ते थरथरणं थांबतं. जेव्हा हातपाय थरथरत असतात, तेव्हा अनेकदा पेशंट म्हणतात की मी यात काही तेल लावू का, काही करू का? तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की यात तेल लावून काहीही आराम मिळणार नाही, कारण कधीही तेल हे त्वचेतून आत जात नाही. तेलामध्ये जी उष्णता असते किंवा तेल लावताना आपण जी ऊब देतो, त्यामुळे स्नायूंना आराम मिळतो. ते रिलॅक्स होतात, सैल होतात. यामुळे हातपाय हलवणं सोपं होतं. म्हणून हलक्या हाताने शेक किंवा मालिश करणं चांगली गोष्ट आहे. पण यात जर आपल्याला ताकद आणायची असेल, तर आपल्याकडे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे मेंदू, ज्याबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की मेंदूचा विकास झाला तर आपल्याला आराम मिळेल, कारण स्नायूंवर जास्त नियंत्रण येईल. दुसरा मार्ग म्हणजे सध्या ज्या स्नायू काम करत आहे, त्यांना मोठं करा. कारण आपला मेंदू आणि आपले स्नायू यांच्यात एक खास गोष्ट घडते आहे. आपण जितका जास्त वापर करतो, हे तितकंच विकसित होतं आणि आधीपेक्षा जास्त चांगलं काम करतं. जर तुम्ही काही काम करता, गणित शिकता, विज्ञान शिकता, संगीत करता, तर पहिल्या दिवशी आपण चांगले नसतो. पण जर आपण तेच काम पुन्हा पुन्हा वारंवार करत राहिलो तर आपला मेंदू विकसित होतो. याच प्रकारे जर आपण काही वजन उचलतो, तर पहिल्या दिवशी ते जड वाटेल. पण 10व्या दिवसापर्यंत तेच वजन हलकं वाटायला लागतं, कारण आपली स्नायू विकसित होतात. त्यामुळे मेंदू आणि स्नायूंमध्ये दोन्हीमध्ये ही ताकद आहे की जितका जास्त वापर कराल तितके ते विकसित होतील. मग आपण काय करायचं? आपल्याला मेंदूच्या विकासावर काम करायचं आहे, जे आपण साई संजीवनीमध्ये करतो. त्यासाठी तुम्ही खूप व्हिडिओ पाहिले असतील. जर पाहिले नसतील तर या चॅनलवर जितके व्हिडिओ आहेत ते सगळे नक्की पहा. तुम्हाला पेशंट्स भेटतील, त्यांना कसं सुधारणा होते हे समजेल. आता आपण स्नायूंवर येऊया. स्नायूंसाठी आपल्याला काय करावं लागतं? योग्य व्यायामाची निवड करावी लागते. कारण जर आपण योग्य पद्धतीने व्यायाम केला नाही किंवा चुकीचा व्यायाम केला, तरीही आपल्याला फायदा दिसत नाही. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नेहमी सांगतो की जी गोष्ट करताना तुम्हाला अडचण वाटते, ती गोष्ट इतक्या वेळा करा की ती गोष्ट सोपी वाटू लागेल. जर पेशंटला आपला हात उचलताना अडचण येत असेल, हात इथपर्यंतच जात असेल आणि थरथर कापायला लागला असेल, तर पेशंटने काय करावं?
ही एक्सरसाइज किंवा पूर्ण हात उचलण्याची प्रॅक्टिस करायला हवी. पूर्ण हात उचलण्याची प्रॅक्टिस करायला हवी. जिथे अडचण वाटते, जिथे अडथळा जाणवतोय, तिथे चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. कारण तुम्ही तिथे चिकाटीने प्रयत्न करता, तेव्हा मेंदूलाही मजबुरी असते की त्या स्नायूंना पुन्हा कामात आणावं. पुन्हा काम करण्यास सक्षम बनवायचं असेल तर मेंदू आणि स्नायूंना सिग्नल द्यावा लागतो की आपल्याला कुठे सुधारणा हवी आहे. जर तुम्ही ही हालचाल केली, तर या हालचालीसाठी लागणाऱ्या स्नायूंचा विकास होईल. जर आपण ही हालचाल केली, तर इथे जे स्नायू वापरले जात आहेत त्यांचा विकास होईल. म्हणून तुम्हाला हे पाहावं लागेल की हातपाय हलवताना तुम्हाला अडचण कुठे वाटते. नंबर 1 गोष्ट म्हणजे आणि जर तुम्ही हातांवर लक्ष केंद्रित केलं, तर 2-4 महिन्यांतच तुमच्यात सुधारणा दिसायला लागेल. हे समजणं फार कठीण नव्हतं. हे आपल्याला सगळ्यांना माहीत होतं. फक्त आपण ते मानत नाही. म्हणून आजपासून हे मानायला सुरुवात करा. मी जे सांगतोय, जसं समजावतोय ते तुम्ही वापरा आणि स्वतःमध्ये झपाट्याने सुधारणा द्या. जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की पॅरालिसिसच्या रुग्णांमध्ये खूप चांगली सुधारणा होऊ शकते. पण आपल्याला स्वतःवर, आपल्या मेंदूवर, आपल्या स्नायूंवर काम करत राहावं लागतं. म्हणून पेशंटला भेटा आणि समजा.